श्री स्वामी चरित्र अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म. याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा. ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र. ते शेवटासी नेणार स्वामी समर्थ असती पै. हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी. बाळप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे. संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वतया प्रती. सावकारी सफारी करीती जनी वागती प्रतिष्ठित. 30 वर्षाचे वय झाले संसाराते उबगले. सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची. लटिका अवघा संसार या माझी नाही सार. परलोकी दारा पुत्र कोणी नये कामाते. इहलौकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे. दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मी सौख्य पाविजे. बाळप्पाचे मनात यापरी विचार येत. सदा उद्विग्न चित्त व्यवहारी सौख्य वाटेना. जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती. योग्य सद्गुरु आपणा प्रती कोठे आता भेटेल. हाची विचार रात्रंदिस चित्ताचे न होय समाधान. तया प्रती सुस्वप्न 3 रात्री एक पडे. पंचपक्वान्ने सुवर्ण ताटी भरोणी आपणा पुढे येती. पाहोनिया ऐशा गोष्टी उल्हासले मानस. तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरधार. माया पाश दृढतर विवेक शस्त्रे तोडावा. सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगुनी सर्वत्रांसी. निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले. मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत. जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. ते ईश्वरी अवतार लोका दाविले चमत्कार. तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती. स्वामी चरित्र वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा. आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील. महायात्रा संकल्पे करुण जन निघती घराहून. परिमार्गी लागल्या पुण्यस्थान स्नानदान करिताती. महायात्रा स्वामी चरित्र पंथ क्रमिता मी किंकर. मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान. तयांचे घेऊनी दर्शन पुढे करावे मार्गक्रमण. श्रोत्री होऊनी सावधान श्रवणी सादर असावे. मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत. धर्मकर्मी सदारत ईश्वर भक्त तैसाची. जयांची ख्याती सर्वत्र विद्याधनाचे माहेर. अलिप्तपणे संसार करोनी काळ क्रमिताती. परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती. मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोनी. 12 वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन. सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी. तुझी भक्ती पाहोन संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा. एकोणी या वरासी आनंदाले मानसी. वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली. तियेसी झाले गर्भाधारण आनंदले उभयतांचे मन. जो साक्षात उमारमण हिच्या उदरी राहिला. अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडीमोडी. तो परमात्मा त्रिपुरारी गर्भावास भोगित. नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न. मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी. चिदंबर नाम विधान ठेवियले तया लागून. शुक्ल पक्षीण शशी समान बाळ वाढू लागले. प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला. पाहोणी जननी जनकाला कौतुक अत्यंत वाटतसे. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण. निघंट शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पढविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी. चिदंबर तया उसरी
पूजिले लागी आणिले. मृत्तिकेचा गज करोन पूजा करीती यजमान. यथाविधी सर्वा पूजन दीक्षित त्यांचे सांगती. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाचे प्राण घेऊनी तत्वता. चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान. बाळपणी ऐसी कृती पाहुणी सर्व आश्चर्य करीती. हे ईश्वर अवतार म्हणिती सर्वत्र ख्याती पसरली. ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर. प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले. असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी. सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी. तूप नेले सरोणी दीक्षितांते समजले. जले भरले होते घट तयांसी लाविती अमृत हस्त. ते घृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण. तेव्हा पुणे शहरामाजी पेशवे होते रावबाजी. एके समयी ते सहजी दर्शनाते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याचे द्रव्य हरित. यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना. तयांनी हे ऐकोन मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपुली लावावी. रावबाजीसी वृत्तांत कर्णोपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना. मग दीक्षितांचे निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला. परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे. ऐसे सांगता दीक्षितांप्रती तयावेळी काय बोलती. आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप. कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व. वचनी ठेवी निर्धार निरोप तुझ दिला असे. सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्यांचे जाणतो. यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती. लीला विग्रही श्री स्वामी जयांचे आगमन त्रिभुवनी. ते दीक्षितांच्या सदनी असतील नवल नसेची. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त. मुरगोडी बाळपांत येत पुण्यस्थान जाणोनी. तेथे एकिला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ. भक्त जनतारणार्थ यतिरूपे प्रगटले. अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता. करोणिया एकग्रचित्ता अवधान द्यावे श्रोते हो. पुढले अध्यायी कथन बाळप्पा करील जपध्यान. तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील. भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रगटली. सदा कृपेची साऊली आम्हावरी करोते. मागणे हेच स्वामी प्रती दृढ इच्छा माझे चित्ती. शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णूवरी असो. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत. सदा परिसोत प्रेमळ भक्त. दशमाध्याय गोडहा. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु.